बघा, ह्या व्हिडिओवर मी कमेंट करणार नाही, तुम्ही करू शकता आणि तुम्ही कळवू शकता तुमचा रिस्पॉन्स कमेंट सेक्शनमध्ये। नमस्कार, मी साटम। 2001 13 डिसेंबर भारतीय संसदेवर हल्ला, 2023 13 डिसेंबर भारतीय संसदेवर हल्ला। दोन्ही मधला एकच फरक आहे, 2001चा हल्ला हा दहशतवाद्यांनी घडवून आणला होता आणि 2023चा हल्ला आता तथाकथित विद्यार्थ्यांनी घडवून आणला होता। पण बघा, माझं असं मत आहे की 2001चा हल्ला असो किंवा 2023चा हल्ला असो, दोन्हीही दहशतवादी हल्ले। कारण भारतीय संसदेवर किंवा भारतीय व्यवस्थेवर हल्ला म्हणजे दहशतवादी हल्ला। कारणही तसं इंटरेस्टिंग आहे, कारण माझी अशी आस्था आहे की भारतामध्ये जर बदल घडवायचा असेल तर संसदेला किंवा भारतीय व्यवस्थेला कमकुवत करून नाही किंवा त्याचा मनका मोडून नाही, तर भारतीय व्यवस्थेचा घटक बनून। बाकी प्रसार माध्यमांनी ह्याच्यावर कशा प्रकारे रिएक्ट केलं, त्यांच्या ऍक्शनसाठी माझा एकच रिस्पॉन्स असेल, मोए मोए। यही वो स्मोक बम है जिसका इस्तेमाल किया गया था संसद के भीतर भी और संसद के बाहर। एक मिनट पढ़ लीजिए, संसद के भीतर और टीवी9 के कैमरे पर हम आपको दिखाने की कोशिश कर रहे हैं। देखिए लगातार मनीष, देखिए पल्लवी जी प्लीज डोंट डू दिस, पल्लवी जी प्लीज, देखिए पल्लवी जी प्लीज, पल्लवी जी प्लीज, एक जस्ट 30 सेकंड प्रॉमिस। तो देखिए, आणि हर हर महादेव।